हा द्वंद्व युद्ध आपण पाहणार आहोत. ही लढाई दोन संघांमध्ये नव्हे, या दोन गावांची आहे आणि दोन्ही गाव आपल्या गावच्या अस्मितेसाठी, परंपरेसाठी आणि गावचा अभिमान मोठा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि ही मॅच अगदी दोन्ही संघांच्या महत्त्वाची मॅच आहे, जिथे 4 षटकांचा सामना खेळवला जाईल. त्या ठिकाणी आपण पाहतोय आस्तिक डाके, त्याच्या सोबतीने आपण पाहतोय मागच्या मॅचचा हिरो ज्याने चांगला खेळ केला पवन डाके आलाय. मुरे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा या मंचावर आम्ही करतोय स्वागत. मॅचला देखील सुरुवात होईल आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालाय अर्जुन कदम आलाय. या संघाचा अष्टपैलू खेळाडू, त्याच्या समोर आपण पाहतोय चिंचवली टीमचा प्रमुख दावेदार, प्रमुख शिलेदार अर्थातच आस्तिक डाके हा फलंदाज आहे. चांगली दोघांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळेल. पहिला चेंडू वेगाने चेंडू टाकला, त्यावरती देखील फटका चांगला आहे. प्रयत्न होते मात्र त्या प्रयत्नाने यश मिळालं नाही, कारण फटका तेवढा ताकदवान होता. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार आस्तिक डाके पहिल्या चेंडूवरती बरसलाय. षटकार ठोकताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट आणि षटकार आलाय. काय तुफानी फटका पाहिला आपण. स्लॉट मध्ये घेतला, पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये, आक्रमण करताना पाहायला मिळालं. यानंतर देखील आपण दोन टीमला इन्व्हाइट करूया टॉस साठी. शिल्पा 11 वडपे संघ आणि जय हनुमान ढोकालपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आपल्या या इनिंग ब्रेकनंतर आपण टॉस देखील करत आहोत. पुन्हा आता क्रॉस बॅटेड फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये एक धाव तिथे सध्या कंप्लीट होईल. आस्तिक डाके आहे, आक्रमक शैलीचा बॅटर आहे आणि पवन डाके हाईट कम फाईट ज्यादा नेहमी जो मैदानावरती करतो तीच फाईट त्याने मगाशी देखील एनडी स्पोर्ट्स पुंडा संघाविरुद्ध केली आणि जिथं संघाला विजयामध्ये एक मोठा वाटा त्याने बॅटिंग करताना उचलला. श्रीकांत मुकणे नेहमी संघासाठी चांगलं योगदान त्याचं असतं, त्याच्या सोबतीने आज पवन डाकेने देखील चांगला खेळ केला. इथे वेगाने चेंडूला बॉडीवरती एवढा प्रचंड वेगाने आला की तिथे बॅट फिरवणं देखील सोपं नव्हतं. शरीरावरती चेंडू आदळला गेला, तिथनं मात्र एक लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव कंप्लीट केली गेली. पहिल्या चेंडूत षटकार आल्यानंतर अर्जुन कदमने केलेलं कमबॅक. या ठिकाणी शुभागमन झालं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये 2 चेंडूंचे बॉक्स मिळालेत. पंढरीनाथ हर्ष पाटील यांचं शुभागमन झालं. या मंचावरती आम्ही करतोय आपलं सहर्ष स्वागत. संकल्प स्पोर्ट्स मुरे आयोजित संकल्प चषक मुरे 20-25च्या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि इथे देखील फलंदाज बाद झालाय. पहिल्या चेंडूत षटकार ठोकल्यानंतर असं वाटलं होतं की आस्तिक डाकेला या मॅच मध्ये सूर गवसलाय, मात्र आस्तिक डाके स्वस्तामध्ये माघारी परतला असं म्हणावं लागेल. आणि त्याच्याच तिसऱ्या क्रमांकावरती इनॅट नंबर 3 वरती सुद्धा तेजस डाके आलाय, ज्याने मागच्या मॅच मध्ये देखील एक चांगला षटकार, चांगला चौकार ठोकला, तो देखील बाद झाला होता. मात्र एक चांगली इनिंग, शॉर्ट बट स्वीट इनिंग त्यांनी पेश केली होती. या संपूर्ण दानशूर दातेचे आम्हाला लाभले त्या स्पर्धेमध्ये. त्यांच्या माध्यमातून जे आम्हाला पारितोषिक मिळालेत त्यांच्या सर्वांचं पुन्हा त्या स्पर्धेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करूया, कारण त्यांच्याच मुले ही स्पर्धा आम्ही यशस्वी करू शकलो. त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्याच प्रयत्नाने ही स्पर्धेला आम्हाला अगदी खूप मोलाचं सहकार्य मिळालं. त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इथे देखील फुल टॉस होता, बॉलर बॅक डाय स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहिला, तिथे देखील डॉट बॉल आलाय. आणि एक चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य हेच असतं की जिथनं तुम्हाला पहिल्या चेंडूत षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक करणं, हे इथे अर्जुन कदमने दाखवले. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे टीमचा. इथे फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड, डाऊन द बॉल उपस्थित झाला आहे. इथे फटका फसला होता, मात्र इथे झेल चांगल्या प्रकारे घेतली गेली आहे. अनदर विकेट गोज डाऊन. टीम दशरथ 11 चिंचोली संघ धक्का क्रमांक 2. या ठिकाणी तेजस डाके देखील होईल बाद, स्वस्तामध्ये माघारी परतलाय. नवीन बॅटर इनॅट नंबर 4 वरती एंटर झालाय. संघाचा प्रमुख नेता, नायक, सेनापती, सरसेनापती, संघाचा मुखिया झाला संबोधतात तो खेळाडू आपण पाहतो मिस्टर श्रीकांत मुकणे.
आणि त्याच्याकडे प्रचंड ताकद आहे, प्रचंड ताकदीने खेळतो आणि ती ताकद सध्या त्याला आता या मॅचमध्ये दाखवावी लागेल. समोरचा संघ जर पाहिला ताकदीचा संघ आहे. जय बजरंग चिंबीपाडा संघ म्हटलं तर करण कदम, अर्जुन कदम दोन्ही बंधू एवढे प्रचलित खेळाडू आहेत की अनेकदा चांगले मैदान गाजवण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. करण कदमचा विचार केला TDPL असेल, त्यानंतर BPL असेल, अशा मोठमोठ्या ओपन फॉर्मॅटचा क्रिकेट, BC बोर्डचं क्रिकेट चांगला खेळणारा खेळाडू आहे. आणि चिंबीपाडा गावचं क्रिकेटला प्रगल्भ उंचीवरती नेण्यामागे या करण कदमचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्याच करण कदमचा संघ आपण पाहतोय या अपोजिशन दसोत 11 चिंचोली संघामध्ये. पुढचा गोलंदाज आहे करण कदम आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. त्याला पहिल्या चेंडूवरती पहिला डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फटक्याला ग्लास केला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करताना बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहिली आणि त्यावरती इथे सध्या श्रीकांत मुकडेचा बाटबद्दा हा दमदार चौकार. पवन डाकेच्या बाटबंद हा चौकार आला. दोघांची अगदी हेअरस्टाईल सेम आहे, दोघांची देहयष्टी सेम टू सेम आहे. थोड्या हाईटचा मॅटर करतोय, मात्र दोघांकडे पहिल्यांदा असं वाटतं की श्रीकांतच खेळतो असं वाटतं. मात्र जबरदस्त पहिला चौकार ठोकला त्याने. चला जास्त वेळ आपण खर्च करताय, जास्त वेळ आपण घेऊ नका. टाइम देखील या ठिकाणी 20 मिनिटाचा अवधी आहे. 4 षटकांसाठी करण कदमला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. खोलात टाकलाय चेंडू, खोदून मारलाय त्या ठिकाणी आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव तिथे कन्वर्ट झाली आहे. करण कदम एक चांगला एक्सपिरियन्स कंपेनर आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. त्याला माहिती आहे या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लगेच कमबॅक करणं होतं. लगेच लेंथ ओळखली, बॅट्समनच्या मेरिटवरती चेंडू टाकला आणि अगदी त्याच्या रीचपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट चेंडू टाकला, सटीक चेंडू टाकला आणि तिथे अगदी खोलात चेंडू टाकताना तिथे खोदून काढला चेंडूला. हा चेंडू सोडून दिला, वेगाने होता मात्र पंच वळताना आमच्याकडे इट इज व्हाईट बॉल, अनदर एक्स्ट्रा रन. ॲडिक्युरेट जाईल स्कोर बरोबरती. धावसंख्या 14 वरती पोहोचली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, त्याच्यानंतर 2 विकेट देखील गमावल्या. पहिलं षटक आपण अर्जुन कदमचा पाहिलं आणि तिथे देखील षटकार आल्यानंतर फक्त त्याने 8च धावा खर्च केल्या. इथे पुन्हा खोला टाकल्या, चेंडू खोदून काढला, तिथे मिस्टेक झाली थोडी आणि तिथं मिस्टेक झाल्यानंतर पुन्हा आता बॅकअप करणं देखील मिस्टेक झाली आणि तिथनं 2 धावा कन्वर्ट झाल्या. अशा प्रकारचं या चेंडूमध्ये आपण विविधता पाहिली. आणि मी खऱ्या अर्थाने म्हणेन स्पर्धेमध्ये तुमच्याकडे किती महत्त्वाचे मान्यवर आले, तुमच्याकडे किती महत्त्वाचे कॉमेंटेटर होते, किती चांगल्या प्रकारचे पंच होते, याच्याने तुमची स्पर्धा किती मोठी आहे हे महत्त्वाचं नाही आहे. या चेंडूचा आपण पुन्हा इथे चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, डाऊन द बॉल चेंडू उचलेल आणि तिथे फलंदाज होईल बाद. मिस्टर श्रीकांत मुकडे मोठा मासा घालावा लागतोय आणि इथनं मोठी विकेट आली आहे. जसा मी उल्लेख केला की तुमच्या स्पर्धेला किती महत्त्वाचे प्रमुख अतिथी आले त्याला महत्त्व नाही आहे. तुमच्याकडे किती चांगले संघ आले, तुमच्याकडे किती चांगले कॉमेंटेटर, किती चांगले पंच आले त्याला महत्त्व नाही आहे. तुमच्या क्रिकेटमध्ये असणारं डिसिप्लिन हा सर्वाधिक महत्त्वाचा फॅक्टर असतो आणि तुमचे डिसिप्लिन जर योग्य असेल तर ती तुमची स्पर्धा एक चांगल्या उंचीवरती झाली आहे, संपूर्ण असंच म्हणू शकतो आपण. आणि हे डिसिप्लिन जर पाहायचं असेल तर खऱ्या अर्थाने या असोसिएशनकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काय आहे आणि डिसिप्लिनचं तंतोतंत पालन हे असोसिएशनला होताना आपण पाहिलं आहे आणि ते शिस्तीचं पालन या स्पर्धेमध्ये होताना आपण देखील पाहतोय. नवीन फलंदाज रवी डाके आलाय आणि जे फलंदाज मैदानावरती युनिट नंबर 5 वरती दाखल झालेत असोसिएशनचे कमिटी मेंबर आहेत, सदस्य आहेत. धावसंख्या झाली आहे 16 धावा. प्रदीप भंडारी यांना आपण स्केलेक पंचाच्या भूमिकेत पाहतो. काल फलंदाजाच्या भूमिकेत होते. अष्टपैलू कामगिरी त्याने साकारली, संघाला सुपर 5 मध्ये दाखल त्याने केलाय. अनिकेत भोयर, मॅन फ्रॉम चावे हे देखील आहे. तिथे आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेत इथे देखील फटका फसलाय आणि पहिल्या चेंडूवरती बॅटर आउट होईल. रवी डाके आणि प्रदीप भंडारी यांचा विचार केला तर या असोसिएशनचे उपाध्यक्ष पदावरती कार्यरत आहेत. एक चांगली महत्त्वाची भूमिका आणि या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या मुळे ही असोसिएशन आज अगदी शिस्तीमध्ये आणि डिसिप्लिन युक्त असोसिएशन ही सध्या नावारूपाला आलेली ही असोसिएशन आपण पाहतोय.
जबरदस्त मॅच आपण पाहतोय, जिथे चांगला सामना रंगताना पाहायला मिळतोय. दशरथ 11 चिंचोली संघ थोडे पिछाडीवरती आहे. या 2 षटकामध्ये आपण पाहिलं करण कदमने केलेला हा कमबॅक. करण कदमने इथे पहिल्याच षटकामध्ये जिथे अर्जुन कदमने 2 विकेट्स मिळवून दिल्या आणि या षटकामध्ये आत्तावर आपण पाहिलं 3 विकेट्स मिळवून दिल्यात, 2 विकेट्स आल्या, त्यावरती आपण पाहिलं करण कदम नाम बडा और काम भी उससे भी बडा काम, ही भूमिका करण कदमची नेहमी असते आणि ती भूमिका बजावताना आपण पाहतोय प्राऊड ऑफ चिंबीपाडा करण कदमला आपण पाहतोय. काय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या चिंबीपाडा गावाने टेनिस क्रिकेटला दिलाय आणि त्यामध्ये तो लेफ्ट आर्म आहे. लेफ्ट आर्म फलंदाज गोलंदाजाला चर्चेमध्ये आणलं जातं कारण त्यांचा तेवढा बॅटिंगचा फ्लो आपण पाहतो, चांगलं योगदान त्याचं नेहमी आपण पाहत असतो. तो करण कदमला आपण पाहतोय. चांगली जुगलबंदी दशरथ चिंचोली संघाच्या माध्यमातून खोदून काढला चेंडू, अगदी पुढा शतक्षक दूरवरनं डीपमध्ये प्रोटेक्शन आहे आणि डीपमध्ये प्रोटेक्शन असताना तिथनं देखील वेगाने चेंडू झेपावले. एक धाव तिथे कंप्लीट झाले, षटके कंप्लीट झाले 2 आणि 2च्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रत्येकी षटकामध्ये 2-2 विकेट सध्या तरी दशरथ 11 चिंचोली टीमने गमावलेत. मात्र दोन्ही षटकांमध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्यामध्ये 9, 17 धावा लागल्या धाव फलकावरती. यानंतरचा सामना असणार आहे जय हनुमान ढोकालपाडा विपक्षामध्ये शिल्पा 11 वडपे संघ. तिसऱ्या षटकासाठी समीर जाधव आलाय गोलंदाज. चांगली मॅच रंगेल, यात तेवढी मात्र शंका नाहीये. आमने सामने अगदी बलाढ्य ताकदीचे दोन्ही शूरवीर संघ आहेत आणि ज्या वेळेला आमने सामने दोन्ही ताकदीचे संघ येतात त्यावेळेला चांगली जुगलबंदी, चांगली रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळत असते. सचिन निर्वण भिनारच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा त्या असोसिएशनच्या अंतर्गत खेळली जाते. इथे देखील आपण पाहतोय संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाच्या मान्यतेने ही स्पर्धा आपण इथे कव्हर करतोय. ज्या ठिकाणी संकल्प चषक मोरे यांची ही स्पर्धा पाहतोय. मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा या मोरे गावाला परंपरेला रौप्य महोत्सवी आपण ही स्पर्धा पाहतोय. 25वे वर्ष आहे. हा चेंडू देखील वेगाने टाकला. चेंडूचे ॲक्शन जर पाहिले गोलंदाजाचे असे वाटले की कुठेतरी कटा चेंडूचा वापर करेल, मात्र शोल्डरचा वापर करतोय, वेगाने चेंडू टाकण्याचा तो प्रयत्न करतोय. समीर जाधव आला नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी. सध्या ते दोन्ही गोलंदाजाने कमाल धमाल आणि लाजवाब गोलंदाजी केली आहे. जिथनं आस्तिक डाके असेल, श्रीकांत मुकणे, त्यानंतर आपण पाहिलं तर रवी डाके होता, पवन त्यानंतर आपण पाहिलं तर तेजस डाके बाजूला आणि आता आपण पाहतो तेजस पवन आहे तोपर्यंत मॅच समीकरण बदलू शकतो. मात्र इथे यष्टांचा फर्निचर केले गेले उद्ध्वस्त. यू विल मिस, आय विल डेफिनेटली इट. दांडी गोल फलंदाज बाद. थँक्यू. आतापर्यंत विकेट सध्या गमावले गेलेत, 5 विकेट्स गमावले गेलेत आणि तिथनं आपण जर पाहिलं तर एवढा मोठा काय टार्गेट सध्या तरी सेट करताना पाहायला मिळत नाहीयेत. इथे देखील आलेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र पंच दर्शवतो. इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन ॲड केले जाईल. एकेका धावेने कुठेतरी या धावांचा ओघ वाढवण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत 5 गडी गमावले. 7व्या क्रमांकावरती खेळाडू दाखल झालाय देवा मुकणे. हा फटका देखील आपण पाहतोय लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि तिथे चुकी होणार नाही. अजून एक विकेट जाईल. 6व्या क्रमांकाची विकेट जाते. टीम दशरथ 11 चिंचोली संघ 6 खेळाडू बाद झालेत.
विजय मुकणे इन ॲट नंबर 8 वरती दाखल झालाय. आणि काय असं वाटलं होतं की मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल, मात्र इथे सध्या तरी दोन्ही संघांचा विचार केला तर सध्या पकड मजबूत पाहिली या दोन षटक्यांमध्ये. तिसऱ्या षटक्यामध्ये देखील पकड मजबूत पाहिली आहे. आणि संघ आपण पाहतोय जय बजरंग चिंबीपाडा संघ, करण कदम आणि कंपनी पाहतोय. जी नाव आहे त्या नावाप्रमाणे सध्या या मॅचमध्ये चर्चेला उधाण आणले या संघाने. जबरदस्त योगदान सध्या दाखवत असताना चांगली तगडी फाईट करतोय. हा चेंडू लेट कटचा फटका आहे, मात्र तिथे देखील चेंडूला चौकार वाचवलाय, बचावलाय तो चौकार. 1 हँडेड चेंडू अडवला गेला आणि तिथं देखील पहा एफर्ट्सला जबाब होते. अशा प्रकारचे एफर्ट ज्यावेळी तुम्ही लावता तेव्हा गोलंदाजाला देखील नवीन एनर्जी ही मिळत असते आणि त्या एनर्जीमध्ये कुठे चांगला ते खेळ करत असतात आणि काही जबरदस्त एफर्ट्स लावतायत. जेव्हा तुमचा संघ चांगला कामगिरी करतो त्यावेळी तुम्हाला योगदान तुमचं हे लाभदायक ठरत असतं प्रत्येक क्षेत्रामध्ये. गोलंदाजी फिल्डिंग असेल, इथे पुन्हा एकदा टॉपेज आहे, तिथे देखील स्लिप क्षेत्रामध्ये अजून एक विकेट जाईल, अजून एक फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक आपण पाहतो जो सलामीला आलेला खेळाडू आपण पाहिला पवन डाके, जो स्ट्रगल करत होता धावा आणण्यासाठी. अखेर त्याच्या डावाला अंत पूर्ण विराम लागलेला आहे आणि तिथं तो देखील बाद झाला. फलंदाज बाद. अजून एक धक्का, 7व्या क्रमांकाचा खेळाडू बाद झालाय. 19 या धावसंख्येवरती फलंदाज बाद. संघाचा खेळाडूंचा विचार केला, नाव मोठं होतं, काम थोडं छोटं झालंय आणि ते काम छोटं होताना संघाच्या धावा देखील कमी झाल्यात. 19 धावा तिथनं आपण पाहिलं. आतापर्यंत 7 गडी गमावले गेलेत. पहिल्या 8 वरती विकेट आली, त्यानंतर दुसरी विकेट 8 वरती आली, नंतर 16 वरती विकेट, नंतर मग अगदी एका पाठोपाठ विकेट जाताना पाहिलं. 16 वरती 2 विकेट्स गेल्या, 17 वरती 1, 18 वरती 19 वरती अगदी लगातार पुन्हा एकदा एक विकेट आली आहे. अजून एक विकेट, अनदर विकेट गोज डाऊन. फलंदाज बाद. आता इथने देखील अगदी अक्षरशः कंबरड मोडलं गेले गोलंदाजी युनिटने. जिथे फलंदाजी युनिटकडनं चांगली कामगिरी करायची जबाबदारी होते तिथनं त्या फलंदाजी युनिटकडनं तेवढी हवी तेवढी जमेची बाजू झाली नाही आहे, चांगली फलंदाजी झाली नाही आहे. आणि इथे गुच्छामध्ये विकेट जाताना आपण पाहतोय नवीन फलंदाज आकाश भोईर आलाय इन ॲट नंबर 10 वरती. किशोर भोमटे आलेत नवीन गोलंदाज 4थ्या षटकासाठी आणि अंतिम षटकासाठी. या स्लॉगरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आणाव्या लागतील. इथे देखील मात्र आडव्या बॅटने फटक्या खेळायचा प्रयत्न, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. अगोदरच कमी धावा, तिथनं देखील अशा धावा जर थांबल्या तर मात्र कुठेतरी धावा थांबल्या जातील असंच म्हणावं लागेल. आणि इथनं या धावा आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. मात्र नवीन बॅटर आपण जर पाहिला आकाश भोईर आलाय, त्याच्याकडे शक्ती आहे ते पाहावं लागेल. आता हा चेंडू वेगाने आहे, मात्र दिशेवरती नियंत्रण नाही, म्हणून हा सध्या पंचाने घोषित केला इट इज व्हाईट बॉल. अनदर एक्स्ट्रा रन ॲड केली जाईल. आत्ता कुठेतरी 8 गडी गमावल्यानंतर 10व्या गडी ज्यावेळी मैदानात आला तेव्हा कुठेतरी 20+ धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवरती अस्तिक डाकेने ठोकलेला षटकार, असं वाटलं होतं की इथे मोठी फाईट पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे, पुन्हा एकदा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याचा दूर कुठेतरी चेंडू पडला, तिथनं बॅकअप चांगला आला, तिथनं देखील धावच घ्यायला प्रयत्न करत नाही फलंदाज. हिट विकेट आली आहे, हिट विकेटची विकेट आली आहे. आणि जिथे स्वतःकडे आत्मविश्वास जास्त होता तिथे देखील त्याने धावांचा ओघ वाढवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र स्वतः त्या जाळ्यामध्ये अडकला आणि फलंदाज होईल बाद. आकाश भोईर बाद झालाय, विजय बाद झालाय आणि आता दाखल झालाय मैदानावरती.
थँक्यू. नेहमी अशी चर्चा होते की आम्हाला बॅटिंग मिळत नाही आहे, मात्र आज सर्वांच्या वाट्याला बॅटिंग आली आहे 10-11 चिंचोली टीमच्या. आणि ती बॅटिंग सध्या हे सर्व लहान लहान नन्हे मुन्ने खेळाडू आहेत संघामध्ये, त्यांना देखील बॅटिंग येताना पाहायला मिळाली. शेवटची विकेट आता इथे बाकी आहे. फलंदाजांना आता आज सर्वच खेळाडूंना चान्स मिळाले. दशरथ 11 चिंचोली संघाच्या माध्यमातून नेहमीच आस्तिक असेल, रवी असतील, त्यानंतर श्रीकांत असतील, पवन होते, यांनाच नेहमी बॅटिंग मिळते असा त्यांचा गैरसमज होता. मात्र आज त्यांनी सांगितलं तुम्हाला सर्वांना बॅटिंग मिळेल, आज आपापल्या वाट्याला जे आलं ते घ्या आणि त्याच्यावरती धावा घेण्याचा प्रयत्न करा. मात्र अजून सर्व नन्हे मुन्ने खेळाडू आपण पाहतोय. शेवटच्या कैलास पवार आलाय. हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला. चांगल्या वेगाने चेंडू टाकते गोलंदाज किशोर आहे त्या ठिकाणी. पहिल्या षटक्यापासून षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की चांगल्या धावा येतील, मात्र इथे पहा पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. संघ होतो ऑल आउट आणि इथनं स्पर्धेमधील पहिला संघ ऑल आउट होताना पाहायला मिळाला, ते देखील अवघ्या 20 धावांवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला. असं वाटलं होतं की इथे मोठ्या धावांचा उच्चांक गाठला जाईल, मात्र तिथनं देखील कलाटणी मिळाली या डावाला. जिथनं पहिल्या चेंडूवरती वार गेला त्याच्यावरती करण कदम, अर्जुन कदमने केलेला पलटवार, त्याच्या संघाने केलेले ताकदीची गोलंदाजी आणि त्याच्याचमुळे सध्या आपण पाहतोय इथे 20 धावांवरती संघ इथे गारद झालाय आणि तिथनं ऑल आउट होतोय संघ. 20 वरती 21चं टार्गेट सेट केलंय. यंदा आपण टॉस साठी दोन्ही संघांना इन्व्हाइट करूया. जय हनुमान ढोकालपाडा संघ आणि शिल्पा 11 वडपे संघ, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी लगेच टॉस करत आहोत. ढोकालपाडा टीम आपला कॅप्टन उपस्थित करा आणि शिल्पा 11 वडपे संघ या ठिकाणी आपण टॉस देखील करत आहोत. आणि मुकेश जाधव सर आपण चला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. ज्या ठिकाणी आपण टॉस संपन्न करत आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आम्ही टॉस करत आहोत. चार षटकांचा सामना असणार आहे, ज्या ठिकाणी जय हनुमान ढोकालपाडा विपक्षामध्ये शिल्पा 11 वडपे संघ, टॉस साठी संपन्न केला जातोय. जय हनुमान ढोकालपाडा विपक्षामध्ये शिल्पा 11 वडपे संघ. 4 षटकांचा सामना आहे. टॉस सध्या या ठिकाणी जिंकलाय. शिल्पा 11 वडपे संघ वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि लगेच आपण कॅप्टन सज्ज राहायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी, कारण अगदी कमी धावांचा टार्गेट इथं आहे. मात्र त्या धावा रोखल्या जातील का? आस्तिक डाके आलाय बॉलिंग ट्रॅक वरती, तर सलामीचे 2 बॅटर जाताना पाहायला मिळतील. करण कदम आणि त्याच्या सोबतीने फलंदाज जाईल मैदानावरती. जास्त वेळ आपण खर्च करतात, चला आपण फलंदाज लवकर पाठवा. सुनील पडवल आणि त्याच्या सोबतीने आपण पाहतो मिस्टर करण कदम. जिसके बाजू में है दम नाम उसका करण कदम. या स्पर्धेमध्ये किती चांगल्या प्रकारे फलंदाजी तो करेल. अनेक ट्रॉफीज आपण या या गावच्या मंदिरामध्ये पाहतोय. त्याचं कारण आहे या संघाचं असणारं या क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य ज्याने गाजवलं, चांगला खेळ त्याने प्रस्थापित केले. करण कदम, अर्जुन कदम एक चांगले दोन्ही खेळाडू आहेत, दोन्ही बंधू आहेत आणि त्यांचा खेळ आतापर्यंत चांगला राहिलाय. मात्र आस्तिक डाकेला इथनं या मॅचमध्ये पलटवार करण्याची ताकद दाखवावी लागेल, तरच मात्र
हा सामना ते जिंकू शकतात, कारण अगदी कमी धावांचा टार्गेट सेट केलाय. 24 चेंडूमध्ये इथे 21 धावा करायच्या आहेत. जास्त वेळ आपण खर्च करू नका. जो वेळ तुम्हाला दिला त्या वेळामध्ये तुम्हाला ही स्पर्धा किंवा हा सामना कंप्लीट करायचा आहे. स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्याला प्रत्येक इनिंगला एक आपण 20 मिनिटाचा अवधी देतो 4 षटकांसाठी, आणि 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी असतो. आपण त्याच्यामध्येच या संपूर्ण धावा कंप्लीट करून घ्यायच्या आहेत किंवा या मॅच कंप्लीट करायची आहे. पहिल्या चेंडूवरती कटरचा वापर करताना पाहायला मिळाला, गतीमध्ये परिवर्तन, मात्र वेगाने बॅटचा फ्लो होता. मात्र तिथनं सध्या तरी हा पहिला डॉट बॉल आलाय. अशाच प्रकारचे डॉट बॉल टाकावे लागतील, डॉट बॉल फेकावे लागतील, तरच हा सामना ज्या हनुमान चिंबीपाडा संघापासून आपण दूर नेऊ शकतो. चांगला फटका सध्या तरी सुचवलं. या ठिकाणी आपण पाहतो प्रयत्नशील आहे दोन्ही फलंदाज. थटमॅन गली रिजनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, मात्र तिथनं धावा कंप्लीट झाल्या 3. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, शूट द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट सध्या दाखवलं जातं. 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. आणि जिथनं आपण पाहिलं पहिल्या चेंडूचे डॉट आला, दुसऱ्या चेंडूचे 3 धावा घेतल्या गेल्या. एक चांगली बॅटिंग सध्या या दोन्ही संघांच्या खेळाडूंकडनं करावी लागेल. करण कदम आणि सुनील पडवल आहे, हे दोन्ही अगदी चांगले महत्त्वाचे बॅटर आहेत. आणि एकदा चांगला डाव या दोन्ही खेळाडूंनी सावरल्या संघासाठी. त्यामध्ये मोस्ट महत्त्वाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जातं तो मिस्टर करण कदम. अस्तिक डाके पुन्हा एकदा इथे शटम बॉल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू खूप काळ हवेमध्ये आहे. डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये वेगाने पवन तिथे उपस्थित झाला. तिथं 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 2 धावा इथे आल्यात आणि 2 धावेने 5 वरती धावफलक जाऊन पोहोचले. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला कलेक्ट करावे लागतील. पकडो कॅच जिंकू मॅच हे समीकरण मात्र माइंडसेट करून खेळावं लागेल, कारण शॉर्ट रनिंग रन्स आपण इथे जमा केले, त्याच्यामुळे या धावा रोखायच्या आहेत. विकेट्स घ्यावे लागतील. ज्या प्रकारे आपण पहिल्या डावामध्ये विकेट जाताना पाहिल्या त्याच्या प्रकारे विकेट घ्याव्या लागतील. स्विचचा फटका आहे आणि चेंडू अगदी परफेक्ट मिडलवरचा बॅट झालाय. चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर, मिळतील धावा 4, येईल चौकार. या ठिकाणी पुन्हा एकदा मिस्टेक झाली. धाव घेण्याचा प्रयत्न आहे, डायरेक्ट हिट नाहीये. फिकी अगदी चुकीच्या एंडला फेकल्या गेल्या चेंडू, तिथनं पहिल्या तर धावा कंप्लीट झाल्या, 2 धावा आल्या. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. जरी या मॅचमध्ये कमी धावा असल्या तरी त्या जिंकण्याच्या ईर्षेने मनस्थिती अगदी स्ट्रॉंग बनवून खेळायचं होतं. मात्र तिथनं ज्या हव्या त्या माइंडसेटने खेळले नाही, त्याच्यामुळे सध्या तरी अगदी या षटक्यामध्ये दावेदारी पेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत. जय हनुमान अजय बजरंग चिंबीपाडा संघ आपण पाहतोय. इथनं पुन्हा स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, षटक झाले कंप्लीट आणि एका षटकाच्या अखेरीस धावा लागला. धावफल करते 11 धावा. जिथनं आता करायचं आहेत 18 चेंडूमध्ये 10 धावा. समीकरण तेवढं सोपं झालं आता असंच म्हणावं लागेल, कारण अजून महत्त्वाचे बॅटर अजून मैदानात आहेत. दुसऱ्या षटकासाठी श्रीकांत मुकडे स्वतः येतात गोलंदाजीसाठी. 20 धावा जमा केल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं आता 10 धावा जमा झाल्या त्या इनिंगमध्ये. पहिल्या डावामध्ये 20 धावा जमा झाल्या, त्याच्यामुळे 21चं टार्गेट सेट केलं. आणि इथनं आता पाहिलं तर सध्या 11 झाल्यात आणि अजून 10 करायचे आहेत. इनर चेंडू असतील 18 आणि 18 चेंडूमध्ये 10 करायचे आहेत. श्रीकांत मुकणे आलाय, दशरथ 11 चिंचोली टीमचा संघाचा लीडर आहे. सध्या तरी त्याच्याकडनं हवा तसा खेळ झाला नाहीये. मात्र या मॅचमध्ये अजून देखील शिरकाव करायचा असेल तर चांगल्या गोलंदाजीची, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. आता सध्या मॅच रंगणार आहे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, कारण श्रीकांत मुकुने चांगला अष्टपैलू खेळाडू त्याच्या समोर त्याच्या विपक्षामध्ये लढण्यासाठी तयार आहे मिस्टर करण कदम. खोला टाकल्या चेंडू अपील स्ट्रॉंग आहे, मात्र तिथे हा फील्ड फेटाळली पंचांनी. तिने यष्टानं सोडून जाणार चेंडू होता म्हणून पंचांनी सांगितलं हा इट इज नॉट आउट आहे. फलंदाज सेफ असेल. काय जबरदस्त वेगवान चेंडू टाकला गेला.
प्रचंड ताकदीने गोलंदाजी तो नेहमी करत असतो. अगदी शोल्डरचा प्रचंड वापर तो करतोय आणि त्याच्या जोरावरती प्रचंड वेगाने चेंडू टाकण्याला पाहायला मिळतो. अगदी एवढं रनअप कमी आहे. मात्र तिथे पहा पुन्हा एकदा क्लासिकल अंदाजाचा फटका. इथे ग्लान्स केला, तिथे देखील फेकी खराब झाली आहे. सध्या माइंडसेट एकच ठेवला आहे दसोळ दिलेून चिंचोली टीमच्या खेळाडूने. आपण हा सामना पराभवाच्या छायेत जातोय अशाच माइंडसेटने ते खेळत आहेत. त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली आणि त्यांचं जर अगदी मैदानात उपस्थित खेळाडू अगदी लेझी क्रिकेट आपण पाहतो. जरी प्रतिस्पर्धी संघासमोर तुम्ही कमी टार्गेट दिला असेल तरी देखील आपला जो स्ट्रॉंग भूमिका आहे ते त्या माइंडसेटने खेळायचं आहे. आपला बॉडी लँग्वेज अगदी स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे, अत्यावश्यक आहे. तरच प्रतिस्पर्धी संघ देखील कुठेतरी त्या माइंडसेटला त्या बॉडी लँग्वेजला पाहत ती मॅच देखील अगदी सोपी समजणार नाही आहे. इथे फटका फर्स्टला क्षेत्ररक्षक आहे उपस्थित, पवन त्या ठिकाणी उपस्थित. इथे मिस्टेक होणार नाही आहे. इथे पहिला विकेटचा पतन होईल. पहिला धक्का लागेल मिस्टर सुनील पडवल बाद. इथे देखील मिस्टेक झाली, झेल सोडली, पुन्हा चेंडू फेकला, एक्स्ट्रा रन्स देखील ऍड होतील धावफलक्यावरती. 2 धावा झाला. इथे कन्वर्ट तिसऱ्या प्रयत्नामध्ये करण कदम अगदी वेगाने प्रयत्न करतोय. जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत विलासजी मस्कर त्यांचं शुभागमन झालंय. मोरेगावचे आहेत त्यांचं देखील आपण करूया वेलकम. सहर्ष स्वागत आहे. सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे ही भूमिका बजावणारे त्यांचं आपण इथे सध्या करूया वेलकम. सहर्ष स्वागत. यस आपलं या ठिकाणी आम्ही करतोय वेलकम, सहर्ष स्वागत आहे. इथे डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. धावा लागल्यात 15 आणि अजून करायचा आहे 6 धावा. एखादा मोठा षटकार अर्जुन कदमच्या पाठबद्दल आणण्याचा जो प्रयत्न करतोय मात्र वेगाने काय जबरदस्त एक्सप्रेस डिलिव्हरी करताना पाहायला मिळाला. रफ्तार रफ्तार आणि रफ्तार पाहायला मिळाल्या चेंडूवरती. मिस्टर श्रीकांत मुकणे जबरदस्त वेगवान गोलंदाजी आपण पाहिली आहे. 12 चेंडूमध्ये आता 6 धावा करायच्या आहेत. तेज तरार चेंडू. 12 खेळाडू म्हणतोय की तेज तरार गोलंदाजी आहे मात्र हव्या त्या धावा तेज तरार ते करू शकले नाहीयेत. मात्र गोलंदाजी तेवढी तेज तरार तर होतीये मात्र धावा देखील तेवढ्या करणं गरजेचं होतं. तिसऱ्या षटकासाठी पवन डाके आलाय गोलंदाजीसाठी. अजून एक अष्टपैलू खेळाडू समोर जिसके बाजू में है दम नाम उसका करण कदम. तो आहे लेफ्टी बॅटर सध्या स्ट्राईक वरती. षटकात ठोकून मॅच जिंकेल का? हा चेंडू फुललेचा आपण पाहिला. तिथे आलाय डॉट बॉल. सोडून दिला चेंडू. त्याला माहिती आहे एवढं मोठं काही अंतर नाहीये चेंडू आणि रन्स मध्ये म्हणून चेंडू सोडून दिला. चांगला चेंडू होता, त्याला देखील सन्मान दिलाय. हा चेंडू पहा स्लॉक स्वीपचा नजराणा पॅडल स्वीप आपण पाहिला. करण कदमने हा ठोकला दमदार षटकार. आणि मगाशी जसा उल्लेख केला की जिसके बाजू में है दम नाम उसका करण कदम आणि त्याच अंदाजामध्ये त्याने षटकार ठोकला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय. या ठिकाणी संघ विजय होतोय. अर्थातच जय बजरंग चिंबीपाडा संघ आणि सामना जिंकलाय आणि आता थेट संध्याकाळी इथे उपस्थित व्हावं लागेल. चला आपण पाहतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरेल.
ज्याने पुन्हा एकदा चांगला अष्टपैलू खेळ सादर केला आणि संघाचा नेहमीच तो प्रतिनिधित्व करत असतो. खेळाडूचं नाव आहे मिस्टर करण, ज्याच्या नावामध्येच आहे रण. करण कदम ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हकदार. चला करण कदम आपण या मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपल्याला सन्मानित केले जाईल, ज्याने एक षटक टाकलं, त्यामध्ये 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स त्याने मिळवल्या आणि जिथनं धावा करताना आपण पहिला 10 धावा ज्याने जमा केल्या तो करण कदम ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच हकदार. शिल्पा 11 वडपे संघ, चला फील्ड लावून घ्या आपण. चला कॅप्टन फिल्डिंग लावून घ्यायची आहे. वडपे टीम चला, शिल्पा 11 वडपे संघ आपण शतक्षण लावून घ्या.